नमस्कार. आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी माहिती घेत आहोत. या सणाचं महत्त्व समजून घेत आहोत. गुढी उभारणं म्हणजे विजयाची पताका उभारणं. गुढी उभारणं म्हणजे मराठा योद्धा शालिवाहन यांच्या विजयाचं हे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन वास्तूची खरेदी करणं, नवीन वास्तूमध्ये प्रवेश करणं किंवा कोणतेही नवीन उपक्रम राबवणं, नवीन गाडी घेणं, या अशा सर्व गोष्टी या दिवशी या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. त्याचबरोबर गुढी हे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून मानला जातो. महापर्व दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी कशी उभारली जाते? गुढी उभी करण्यासाठी काही ठिकाणी त्याला बांबू म्हणतात, काही ठिकाणी कळक म्हणतात, काही ठिकाणी त्याला माणगा म्हणतात. अशा अनेक नावाने या बांबूला संबोधलं जातं. या बांबूची पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये उंच गुढ्या उभारल्या जात्या, परंतु आता शहरामध्ये याचं स्वरूप थोडंसं लहान करण्यात आलं. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये तेवढी जागा घराच्या समोर राहत नाही, म्हणून अगदी छोट्या बांबूच्या काठ्या घेतल्या जातात, त्याच्यावरती गुढी उभारली जाते आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. या बांबूच्या काठीवरती रेशीम वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलाचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा, पितळेचा किंवा तांब्याचा गडू बसवून गुढी साकारली जाते. गुढी हे स्नेहाचं, मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर गुढी विजयाचा संदेशही देत असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, म्हणूनही हा उत्सव साजरा केला जातो. ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टीचं निर्माण याच पवित्र दिवशी केलं. भगवान महाविष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शालिवाहन राजाने शालिवाहन शकेच्या गणनेला सुरुवात केली. या दिवशीपासूनच शालिवाहन संवत्सराची सुरुवात झाली. शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाचा प्रारंभ या दिवशी केला जातो. गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची असते. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी या दिवशी प्रयत्न करावे. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने विजय पताका उभारल्यासारखं होईल. हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी ही गुढी उभारली जाते. हिंदू धर्मामध्ये
हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। हा उत्सव महाराष्ट्राबरोबर कानडी राज्यामध्ये आणि तेलुगू राज्यामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये तर ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये विजयी मिरवणुकी काढल्या जातात। अशा प्रकारे ही परंपरा, हा उत्सव साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक गावामध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये नवीन संवत्सराचं म्हणजे आपल्या पंचांगाचं वाचन केलं जातं। पंचांगाचं पूजन वाचन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुढी उभारल्यानंतर गूळ, चणा डाळ आणि कडुलिंब यांचं मिश्रण प्रत्येकाला प्रसाद म्हणून दिलं जातं। धन्यवाद।